हा सगळा महिलांचा जो जनसमुदाय दिसतो एका विशिष्ट कारणाने जमलेला आहे। 6 दिवसापासून लाईट नाहीये, लाईट येते जाते, एक तास तिकडे एक तास इकडे, तर काय फायदा आहे? घरात रात्रीची पण जाते आणि दिवसा पण जाते, एक तास पण नाही, अर्धा तास पण नाही राईटला। रात्रीची झोप लागते की नाही? कुठे झोप लागते, येऊन बाहेर बसतात। 6 दिवसापासून आमच्याकडे लाईट नाही, छोटी छोटी मुलं आहे। हा समाज नेहमीच कोऑपरेटिव्ह राहिलेला आहे। म्हणजे याआधी जेव्हा वेळोवेळी लाईट गेलेली तेव्हा ह्या गावातली तरुण अगदी आपल्या MSEBच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करायला तत्पर असतात। त्याचं श्रेय मला स्नेहाताईला द्यावं लागेल। ओके. कारण कसं आहे, एखादा अधिकारी येतो फक्त जनतेचा उद्रेक आहे म्हणून त्यांच्याशी 2 शब्द गोड गोड बोलणार आणि मग नमस्कार मित्रांनो, कोली असं बोल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तर मी आज आमच्याच अर्नाळा गावात, विरार पश्चिमेला असलेल्या अर्नाळा गावात आणि आमच्या बंदरपाड्यावर आहे। आणि मित्रांनो, हा सगळा महिलांचा जो जनसमुदाय दिसतो एका विशिष्ट कारणाने जमलेला आहे। गेल्या 6 दिवसापासून आमच्या बंदरपाडा विभागात वीज नाहीये। म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर लावले ते म्हणजे प्रत्येक वेळी उडाले किंवा जळाले, त्याच्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती। म्हणजे आत्ता जवळपास आपल्या महाराष्ट्रातलं आणि मी अर्नाळा किंवा विरारमधलं टेम्परेचर म्हणेन 40 डिग्रीच्या आसपास आहे, जे एकेकाळी नागपुरातलं कमाल वातावरण होतं, कमाल तापमान होतं। आज जे इकडेही आहे, ह्या सगळ्या उन्हातानातून आलेल्या अगदी पहाटे 6-5 वाजता उठून समुद्रावर मच्छी निवडून सुकून उदरनिर्वाह करणाऱ्या भगिनी आहेत। आणि त्यानंतर 6 वाजता दिनक्रम आटपल्यावर आपल्या घरी जाऊन जेवण बनवून निवांत झोप घेण्याची ती स्वप्न बघतात। पण तेही त्यांचं स्वप्न राहतंय मित्रांनो। म्हणजे आज आपण नॉर्मली लाईट असल्यावर देखील फॅन लावल्यावर आपल्याला झोप लागत नाही, एवढा प्रचंड उकाडा आहे। आणि गेल्या 6 दिवसापासून लाईट नाहीत, म्हणजे त्या घरातली मुलं बाळं कशी राहत असतील, त्यांना कशी विश्रांती मिळत असेल। म्हणजे एखादा बांगलादेशी किंवा बाहेरून येऊन येणारा झोपडी बांधणारा माणूस अधिकृत होतो, त्याला शासनाच्या सगळ्या सुविधा मिळतात, पण इथला मूळ भूमिपुत्र आहे तो आपल्या त्याच्या मूलभूत गरजापासून देखील वंचित राहिलेला आहे। म्हणजे ह्यावरून त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळेल का? म्हणजे तुम्ही आज मुंबई सारख्या ठिकाणी 5 मिनिटासाठी लाईट गेले तरी मोठा हाहाकार असतो किंवा ते एखाद्या न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज असते, पण इथे 6 दिवस लाईट नाही, रात्रंदिवस। तर ही लोक कशी काय सहन करत असतील? आज थेट हा ग्राउंड रिपोर्ट असेल किंवा त्यांच्या प्रतिक्रिया। आता काही म्हणजे आमच्याच गावातली काही तरुण असतील की आज त्या लिटरली 12:30 वाजलेले आहेत आणि त्यांच्या पोटात अन्नाचा कण देखील नाहीये, जेवण पण त्यांच्या बनवलेलं नाहीये। आणि इथेच कुणीतरी केळे आणून दिले, पाणी आणून दिले, कचोरी खाऊन, म्हणजे लिटरली माणसाला काय होतं की थकून भागून आल्यानंतर एक वेळ पोटात अन्नाचा घास नसला तरी चालेल, पण आपण अंथरुणावर पाठ टेकली की 5 मिनिटाच्या विश्रांतीची आणि झोपीची गरज असते। म्हणजे आज आमच्या कोळी बांधवांची आज 6 दिवसापासून झोप देखील हराम झालेली आहे। आणि आता मला मोठा प्रश्न पडलेला आहे की आम्ही नक्की वसई विरार महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अर्नाळा गावातच राहतो की नाही, हे तुम्ही सगळी मंडळी तुम्हाला बघायला मिळत असतील की अगदी 6 दिवसापासून लाईट नाही, अगदी उन्हातान्हात थकणारी ही मंडळी। म्हणजे निदान रात्री घरी येऊन तरी त्यांना झोप मिळेल ही अपेक्षा असते। पण आता बघूया कोणी कधीतरी याची वाट बघत आहे। तर आपल्याकडे समोर एक ताई आहे, म्हणजे कायम यांना मी मासेमारी मच्छी निवडताना किनाऱ्यावर पळतो आणि बाहेर मासे विक्रीसाठी जातात। त्यांचा दिनक्रम जाणून घेतोय मी। सकाळी किती वाजता उठता तुम्ही? सकाळी 3:30 वाजता 3:30 उठली आणि निरंजन असते बा, ती पेटवली आणि सगळं घर शोधत चाललेली। लाईट असल्याने काय करायचं आम्ही? म्हणजे 6 दिवसापासून लाईट नाहीये, लाईट येते जाते, एक तास तिकडे एक तास इकडे, तर काय फायदा आहे? घरातली मुलं बाळ घरातली मुलं दुसऱ्याकडे झोपायला जातात, कुठे? बाजूच्या घरी, म्हणजे जिकडे लाईट आहे तिकडे। म्हणजे आता गेल्या 6 दिवसापासून लाईट नाहीये, म्हणजे काय तुमच्या अपेक्षा काय आहेत? अपेक्षा म्हणजे आम्हाला लाईट पाहिजे। लाईट नसलं मग आम्ही धंदे कसे करणार? आम्ही धंद्याला कसे जाणार? आम्हाला कोण देणार? फुकट कोण देणार आम्हाला? एवढ्या दिवसात तुमच्याकडे कोणी भेट दिली की नाही? कोणीच नाही, कोण नाही आला आम्हाला भेटायला।
आम्हाला हे समजता कुत्री मांजरी समजतात तिकडे. ते म्हणजे कुत्रे पण कुठे एसी मध्ये झोपतात, तर आम्हाला पण एसी मध्ये झोपून देते लोक. म्हणजे मित्रांनो, मी वारंवार म्हणतो की आपण शहरापासून आम्ही जवळ राहतोय, पण एक प्रातिनिधिक भावना येते की अरे आमची जनावरांमध्ये देखील गणना केली जात नाही. अशा एक संमिश्र भावना आपल्याला या माध्यमातून समुद्रावर असतं, ते समुद्रावर येतात, ते त्यांना वाटतं का घरात लाईट असेल तर घरात जाऊन आराम तरी करते, घरात जाऊन फक्त लाईट नसते, काय करणार तिथे. बरं दुपारी 2 वाजता गेली की संध्याकाळी येणार, पण संध्याकाळी पण लाईट नसते. काय करणार आम्ही, जनावर आहे का, आम्हाला काय नाही, माणूस काय केलं. मित्रांनो, सकाळी उठल्यापासून ते अगदी संध्याकाळपर्यंत या लोकांचा दिवस किनाऱ्यावर जातो. म्हणजे शासनाने किती बंधनं टाकली की उन्हात उतरू नका, पण उन्हात उतरल्याशिवाय त्यांना पोटच भरणार नाही. अरे पण नंतर घरात आल्यानंतरही त्यांना झोप मिळत नसेल तर नक्की काय फायदा आहे मग. लहान पोरं पण लागतात ना, हा. समुद्रावर लहान मुलांना घेऊन जायला ते आम्हाला, म्हणजे या मग आम्ही प्रतिक्रिया कसं हे तुम्ही बघू करायचं शकता. मग. आता लिटरली 12-1 वाजलेला आहे आणि अगदी घरातलं जेवणही शिजलेलं नाहीये. म्हणजे कुणीतरी उत्स्फूर्तपणे काहीतरी खायला आणून दे, केळी आणून दिली कुणी, आणि कुणी आता कचोऱ्या आणून दिल्या. मित्रांनो, हा उद्वेग आहे, पण किती म्हटलं तरी उद्वेग म्हटला तरी कधी आमचा हा कोळी बांधव रस्त्यावर उतरलेला नाहीये. पण कुठलंही जे या प्रशासन किंवा जे अधिकारी संबंधित असतील, म्हणजे त्यांच्या भावभावना जाणून घ्या. हेच जर इतर ठिकाणी असतं तर किती उद्रेक उडाला असता. ही पण माणसं आहेत, जनावरं नाहीयेत. आज जनावरांना पण चांगल्या सुविधा मिळत आहेत. आणि बघा मित्रांनो, गेली 6 आणि या प्रचंड उकाड्यात अगदी ऐन वैशाखातले दिवस आहेत ते, आणि कसे दिवस काढत असतील त्यांनाच ठाऊक. चला तर, सगळे गेल्या 6 दिवसापासून आमच्या अर्नाळा बंदरपाडा विभागात लाईट नाहीये. आपल्या ताई बसलेल्या आहेत, म्हणजे मी आता त्यांच्यामध्ये थेट ग्राउंड रिपोर्टच तुमच्याकडून पोहोचवणार आहेत. हा, तुम्ही काय करता? आम्ही मच्छी विकतो. किती वाजता निघता घरातून? घरातून 5ला निघतो, संध्याकाळी 3:30-4 पर्यंत 4ला येतात. मग आता ही लाईट किती दिवसापासून नाहीये? लाईट 6 दिवसापासून लाईट नाही. किती आमची हालत खराब झाली आम्हालाच माहिती. मग रात्रीची रात्रीची पण जाते आणि दिवसा पण जाते. 1 तास पण नाही, अर्धा तास पण नाही लाईटला. मग रात्रीची झोप लागते की नाही? कुठे झोप लागते, येऊन बाहेर बसतात. माझा तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या या अपेक्षा आहेत की आम्हाला ट्रान्सफर बसून आम्हाला ट्रान्सफॉर्मर लाईट पासून. व्यवस्था करायची, कारण आमची हालत बहुत चिकार खराब झाली. गेले 6 दिवस लाईट नाहीये आणि आता बहुतेक MSEB चे अधिकारी देखील येत आहेत आणि अगदी घरात अन्नाचा म्हणजे जेवणही बनलेलं नाहीये. म्हणजे आंदोलन किंवा मोर्चासाठी ते बसलेले नाहीयेत, पण इकडे त्यांच्या प्रत्येकाची प्रतिक्रिया घेणार आहे मी. म्हणजे कुठला अधिकारी येईल आणि आपल्याला त्या समस्येतून कसा सोडविणं या प्रयत्नात सगळे आहेत. म्हणजे बघा, गेल्या 6 दिवसापासून त्यांच्याकडे लाईट नसेल, म्हणजे भले बसले असतील त्या समस्येसाठी, पण कधी अग्रेसिव्ह किंवा टोकाची भूमिका नाही बघायला मिळत. पण खरंच आता एक प्रश्न पडतो की नक्कीच आपण वसई विरार महानगरपालिकेसारख्या जवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात राहतोय का? म्हणजे इथला भूमिपुत्र असेल कायम अशा, म्हणजे जे हा मूलभूत वीज देखील एक मूलभूतच गरज झाली, आणि या मूलभूत गरजापासून पण जर तो वंचित राहत असेल तर ही शरमनाक गोष्ट आहे असं म्हणता येईल. मी प्रत्येकाची प्रतिक्रिया घेणार आहे यानंतर. म्हणजे मी तर म्हणेन की हल्ली माणूस जेवणाशिवाय राहू शकतो, पण लाईट शिवाय पॉसिबलच नाहीये. की माणसाला फक्त एक सगळं काबाड कष्ट करून थकून भागून आल्यानंतर एक आपण जे म्हणतोय की सुकून की नींद, ती आवश्यक असते.
साहेबांनी एक उल्लेख आता ह्या समस्येतून तोडगा काढण्यासाठी काही MSEBची अधिकारी देखील आलेले आहेत आणि सगळ्या आता मंदिरात त्यानिमित्तानं बैठक होणार आहे. सगळ्या आता महिला बसलेल्या आहेत. बघूया आता आपण प्रत्यक्ष तिकडेच आढावा घेऊया. परमिशन घेतलेली आहे आणि 200चा ट्रान्सफॉर्मर जो आहे आपल्याला 100 आणि 200चे ट्रान्सफॉर्मर मिळतात म्हणून मी 200चे ट्रान्सफॉर्मर त्यापुरता तुमचा लोड बायफर्केट करून 200चा आपण एक नंतर डीपीडीसी स्कीम मध्ये तो पाठवतो मॅडम 315 मला सगळं खाली क्लीन करायला जागा तो आहे. 4 वेळा आता या हो 6 दिवसात 4 वेळा फेल झाला. तो फेल झाले ना फेल झाला 2 वेळा ते केबल झालं. आता मी त्यांची चर्चा केली साहेबांशी पण चर्चा केली वरिष्ठ साहेब यांना पण विचारलं आपल्याला देता येईल त्यासाठी पाणी करायला त्यांनी एक स्पॉट ठरवलेला आहे. आम्ही काम जे आहे 200चा ट्रान्सफर ऍडिशनल हो कारण हा जो आहे हा 315चा आणि लोड एकदम सडन वाढलेला. शिंदे सरांना दाखवली, सरांना दाखवली. आपण स्पॉटला जाऊया. पण महिलांचं ज्या समस्या आहेत ना, तुम्ही जे आता आमच्या समोर जसं मांडलं ना त्याप्रमाणे तुम्ही महिलांसमोर जो ज्या समस्याचं निराकरण कसं करता येईल त्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी महिलांची जरा चर्चा करा. बस 1 मिनिट सर तुम्ही थांबा, फक्त 2 मिनिटं महिला. आलोक करंडे सर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता. म्हणजे गेल्या 6 दिवसापासून जो आपल्या अर्नाळा बंदरपाड्यावर प्रॉब्लेम सुरू आहे आणि अगदी ती म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधी अगदी आपला ग्राम देवेंद्र वैती असेल आणि त्याने पाठपुरावा केला आणि साहेब स्वतः आलेले आहेत आणि त्या समस्या म्हणजे एक छोटासा जनता दरबार म्हटला तरी चालेल. म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला इथल्या लोकांना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यांचे प्रश्न तुम्ही इथून ऐका आणि त्यांच्यावर निराकरण आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण तुम्हीच करा. तुमच्यापैकी कोणी काही प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे साहेबांना विचारा. काय त्रास त्रास बसा बसा बोलू बसा द्या आखा कुणा द्या. हा 6 दिवसापासून आमच्याकडे लाईट नाही. छोटी छोटी मुलं आहेत. आम्ही सकाळी गेले का रात्री घरामध्ये तो समुद्र मच्छी करतात. आमच्या घरामध्ये दिवा नाही, रॉकेल नाही. दिवा कशाने पेटवणार? मेणबत्ती घेईल तर मेणबत्ती किती वेळ पेटवणार? आम्ही अशा किती सहन करणार अशा गोष्टी? आम्ही 6 दिवसापासून लाईट नसल्यामुळे मुलं इकडे तिकडे छोटी छोटी मुलं घेऊन समुद्रावर जातात, इकडे जातात तिकडे जातात. किती जाणार? इन्व्हर्टर असेल कोणाकडे तर लाईट असेल तर इन्व्हर्टर भरेल, लाईट नसेल तर इन्व्हर्टर कशाने भरणार? मग आम्ही काय करावं आता याच्यासाठी? त्यासाठी काकू आता मी आलेलो आहे. आता हा आपला जो बंदरपाड्याचा ट्रान्सफॉर्मर आहे 315 kVA ट्रान्सफॉर्मर आहे. हा 2 वेळा फेल झाला. पण आता याच्यावर लोड जास्ती असल्यामुळे आज मला केनी साहेबांनी पण सांगितलं, कालही सांगितलं होतं त्यांनी की साहेब तिथला लोड जो आहे तो कमी होत नाही आहे, तो वाढतो आहे. त्यासाठी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आज इथे आम्ही एक जागा पाहू, तिथे 200चा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देऊ. आम्हाला एक नाही पाहिजे ट्रान्सपोर्ट, ऐका 2 ना पाहिजे आम्हाला. ऐका ना काकू, हा तात्पुरता जो आहे तुमचा जो आताचा जो 6 दिवसाचा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करण्याकरता 1-2 दिवसात तो 200चा ट्रान्सफॉर्मर बसवून देऊ. त्याच्यानंतर डीपीडीसी मध्ये अजून कुठे समजा जागा मिळत असेल तर आपण जसं ते साहेब म्हणाले 315चा पण द्या, तर 315चा आपण डीपीडीसी मध्ये मंजूर करून स्नेहा मॅडमला आपण रिक्वेस्ट करू की डीपीडीसी मधनं तो पण एक आम्हाला नवीन उपलब्ध करून द्या. तुम्ही आता सांगतात तेवढे पण आमच्या महिला एवढ्या जमल्यात म्हणून तुम्ही आम्हाला तात्पुरता बसून देणार. हो हो आणि पाऊस पडला, लाईट गेली, काय केली, मग आता आम्ही काय करणार? पाऊस पडतोय परत, आहे तीच परिस्थिती झाली, मग आम्ही काय करणार? परत एवढ्या लोकसंख्येने बाहेर येतील का? नाही मॅडम तसं नाही. हा जो 315चा जो आहे त्याची कॅपॅसिटी जास्ती झाल्यामुळे केबल जळाली, हे जे काही झालं त्याच्यासाठी आपण 200चा आपण ट्रान्सफॉर्मर बसवला. हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. येणाऱ्या काळात अजून जो आहे समजा लोड वाढला किंवा हे वाढला त्याच्यासाठी आपण 315चा अजून एक जो आहे डीपीडीसी मध्ये मंजूर करून देऊ.
म्हणजे किती दिवस लागणार त्याला पण? मॅडम त्याला तर वेळ लागेल ना, पण आता जो तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह करून देऊ 1-2 दिवसामध्ये. तुम्ही मी तेच सांगतो तुम्हाला. करतात तुम्ही. एक मिनिट थांबा ना, 6 दिवसापासून आम्ही सहन करतोय. 2 मिनिटं ऐका. दोन मिनिटं. ऐका माझी गोष्ट. शांत बना. तुम्ही सांगता सर की आम्ही 6 दिवस सहन केलं आणि करत पण आलोय. 6 हे बघा दिवस काकू. करत पण आलोय. ऐका ना. एक मिनिट थांबा ना, त्याला तुझ्या बडबड करतात. आजच्या आसपास संध्याकाळी 6 दिवस आम्ही सहन केलं आणि करत आल्यात, पण तुम्ही आज ठीक पण आहे. लाईट नाही ऐका, दिली तर ऐका. आम्ही काय करणार सांगा तुम्ही? ऐका माझी गोष्ट. सध्या जे आहे आम्ही तो जो 315चा आहे त्याच्यावर थोडा जो लोड आहे तो आपण जाऊ एक एरिया सुरू करू. हा जमेस तो आजच काम करू. पण कसं आहे, ट्रान्सफॉर्मर नुसतं असं ठेवून चालू नाही करता येत ना. आपल्याला डीपी उभारायची आहे, त्याचं चॅनल वगैरे लावायचं आहे. आपण एजन्सी पण बोलवलेली आहे. आता आम्ही स्पॉट पाहायला जाऊ. हे सगळं तुमची चर्चा झाली, स्पॉट पाहायला जाऊ आणि जिथे उपलब्ध आपल्याला जागा होईल तिथे 200चा ट्रान्सफॉर्मर उभं करून तो सुरू करण्याचा आजच प्रयत्न करू. आज नाही तर जास्तीत जास्त उद्यापर्यंत होईल. उद्यापर्यंत मला किती दिवस आम्ही नाही ताई, आता मी तेच निराकरण करायलाच म्हणून मी आलेलो आहे. हा मला बोलायचं आहे हा बोला मॅडम. ते ट्रान्सपोर्ट आहे तो आमच्या घराजवळच आहे. तिकडे एवढा ज्वाल होतं ना, एवढं जळते ना की अक्षरशः ते ओटीवर येते. हो ते मॅडम आम्ही ते स्पॉटवर जाऊन जे आहे ना व्हेरीफाय करू. तिथे ते स्पार्किंग जे होते त्याला आणि ते आम्हाला बदलून हवंय, म्हणजे तिकडे नाही पाहिजे आम्हाला. मॅडम आता त्याच्यासाठी जे आहे तुम्ही बदलवणं म्हणताय, जागेची तर कमतरता आहे पुष्कळ जागी, तसं पॉसिबल नाही होणार ना आमचं मॅडम. ते जीवनमरणाचा प्रश्न आहे, कारण की तिकडे पावसाळ्यामध्ये हो गरज पण येते. मॅडम जीवामायाचा प्रश्न आहे, पण तो ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करायचा आहे म्हटलं तर त्याचाही खर्चही भरपूर येतो आणि तो असा पॉसिबल नाही राहत. एवढा मोठा ट्रान्सफॉर्मर कुठे शिफ्ट करायचं म्हटलं. आता आपल्याला 200चा साहेबांनी जे आहे उपलब्ध करून दिले 200चा ट्रान्सफॉर्मर, तोही मोठ्या मुश्किली मिळून राहिला आहे तो. तर आम्ही याचा तो आहे. ऐका ना, तिथे स्पॉटवर येतो, त्याच्यावर जे स्पार्किंग होते ते कसं कमीत कमी करता येईल ते आम्ही त्यासाठी येतोय स्पॉटवरती. पण तुम्ही बोलायचे का? आता येणार आहे का नाही? नंतर येणार ते बोलायचं. हा तुम्ही असं करताय काकू, आता का? एक मिनिट. अरे काकू ऐका तर सही. आता समजा कोणता रात्रीच्या कर्मचारी, तिथे 8 कर्मचारी आहे, रात्रीच्या वेळेला 2 कर्मचारी असतात. समजा ते कुठे पोलवर काम करत असले तर फोनवर उचलणार की ते पोलवर काम करणार, हे सांगा ना. लहान लहान मुलं रडतात ना घरामध्ये. अरे काकू, मग ते मला सांगा ना, उत्तर कसे देणार? ते काम करणार की तुमच्या फोनचं उत्तर देणार? इथून साहेब लोकही त्यांना फोन करतात, आम्ही पण करतो ना त्यांना फोन. हा पाणी प्यायला आमच्या घरी नाही भेटत. अंघोळीला पाणी ना, मग आम्ही कुठे जाणार ते सांगा तुम्ही. अरे काकू, मी आता सांगितलं ना, मी तेच सांगून आलो. मी काय म्हणतो तुम्हाला, आता तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करायलाच आलेला आहे ना. आपल्याला डीपी उभी करायची आहे आणि ट्रान्सफॉर्मर 200चा आणायचा. लाईन नाही लागत, इनलाईनच करायचं. इनलाईनच करायचं आहे ना. लाईटमुळे आमच्याकडे संडास झाला सुद्धा बसवायला तर सोडत नाही आम्हाला. जायचं पाणी भरायचं घरामध्ये. संडासमध्ये त्याला पाणी सुद्धा नाही ना. या 6 दिवसामध्ये हो ताई, हो काकू, मी त्यासाठी नाही बा, एवढा तुम्हाला त्रास झाला त्यासाठी मी महावितरणतर्फे तुमची माफी मागतो. म्हणजे एक सर जो काही प्रॉब्लेम आहे ना, की प्रॉब्लेम काय येऊन नाही सॉल्व्ह करणार नाही, आहे, नाही. पण निदान समाधान करून उत्तर जरी दिलं तरी लोक नाही, मी म्हणून तर त्यांना तेच सांगतो ना की आज सर बोलतात. मी तुम्हाला तेच सांगतोय. आता एजन्सी पण आली, आम्ही स्पॉटवरती जातोय आणि त्याचं काम लवकरात लवकर सुरू करतोय. आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं पाहिजे किती वाजेपर्यंत. त्यांना वेळ ताई, मी आश्वासन मी देतोय ना, मी त्यांना नाही म्हणतोय. मी तुम्हाला काय सांगितलं की ट्रान्सफॉर्मर असा नुसतं आणून ठेवला आणि चालू केला असं नाही होत ना, आहे ना. हा समाज नेहमीच कोऑपरेटिव्ह राहिलेला आहे. म्हणजे याआधी जेव्हा वेळोवेळी लाईट गेलेली तेव्हा ह्या गावातली तरुण अगदी आपल्या MSEBच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करायला तत्पर असतात सर. म्हणजे एखाद्या गावच्या ठिकाणी 2 दिवस लाईट नाही गेली तर म्हणजे MSEBचे ऑफिस पण पेटवून टाकलेले आहेत. म्हणजे आज तुम्ही बघत असेल की लोकांमध्ये संयम किती आहेत. अगदी सकाळी 6 वाजता बाहेर निघतात आणि उन्हातानात काबाड कष्ट करून संध्याकाळी 6 वाजता येतात. म्हणजे तरीही पेशन्स त्यांनी राखलेले आहेत. म्हणजे तुम्ही जी आश्वासनं दिलेली आहेत म्हणजे ती तेवढी तुम्ही पूर्ण कराल हीच अपेक्षा आहे सर. बाकी 6 दिवस अर्नाळा गावातील बंदरपाड्यावर लाईट नव्हती आणि या 6 दिवस लाईट नसताना म्हणजे हा तरुण ग्रामपंचायत सदस्य आहे आणि सगळ्या ह्या प्रोव्हिजनवर लक्ष ठेवून होता की ते वीज कर्मचारी किंवा अभियंते असतील त्यांच्यासोबत संपर्क ठेवून होता. आणि अगदी
6 दिवस 24 तास अपडेटही देत होता गावातल्या लोकांना की कोणती काळजी घ्यायला हवी की किंवा कोणती नको. मला या निमित्ताने त्याला विचारावं असं वाटेल की नक्की प्रॉब्लेम कशामुळे झाला? आपण दादा बघायला गेलो तर विषय असा आहे की ज्या ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम सुरू झाला तो 315 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर होता. हम्म. तो पूर्वीपासूनच 315च्या क्षमतेचाच ट्रान्सफॉर्मर होता. पण आता विषय असा झाला, वाढती लोकसंख्या आणि लोकांच्या ज्या गरजा वाढलेल्या आहेत. हो, अगोदर माझ्या घरी 2 फॅन होते, पण आता 6 फॅन झाल्यात. एसी आली माझ्या घरी, हो. फ्रीज आले. अशा लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या लोक सोडत त्या उपकरणाचा वापर जास्त पद्धतीने करू लागले आहेत. परंतु जी ट्रान्सफॉर्मरची क्षमता जी अगोदर होती ती सुद्धा आता सुद्धा तीच आहे. आणि वाढत्या उपकरणाचा लोड हा त्या ट्रान्सफॉर्मर जात असल्यामुळे वारंवार ट्रान्सफॉर्मर जळणे, ट्रान्सफॉर्मर उडणे, बंद पडणे अशा वारंवार घटना घडत आहेत. म्हणजे पहिले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून तर तू आहे. मग ह्या समस्येवर निपटारा काढण्यासाठी तू काय पुढे प्रोव्हिजन केलं? या प्रोव्हिजन संदर्भात जर बघायला गेलं तर अगोदर हा ट्रान्सफॉर्मर जेव्हा 6 दिवसामध्ये 4 वेळेला बंद पडला, 4 वेळेला बंद पडल्यानंतर मला असं समजण्यात आलं की अरे हे वारंवार होते आणि नागरिक त्रस्त आहेत, तर ह्याच्यावर आपल्याला कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित तिथे कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलून हा तोडगा एकदम सुटणार आहे मला 100% खात्रीनिशी माहिती होतं. मग मी काय केलं, आता हा तोडगा तर काढावा लागेल कारण नागरिक सगळे त्रस्त आहेत आणि त्यांची समस्या सोडवणं हा पहिला आपला धर्म आहे. आणि ह्या धर्माला मी जागलो आणि जागणार हा माझा शब्द होता. आणि त्या शब्दाच्या माध्यमातून मी काय केलं, ह्या संदर्भात हा तोडगा काढण्यासाठी आपल्या ज्या वसईच्या स्थानिक आमदार आहेत स्नेहाताई दुबे पंडित ह्यांच्याशी मी संपर्क केला. ताई मला तरी वाटते जेव्हा ताईशी संपर्क झाला तेव्हा ताई दिल्ली दौऱ्यावर होत्या. ताईंनी माझा कॉल उचलल्यानंतर मी त्यांच्या समोर नागरिकांना झालेल्या ज्या समस्या आहेत त्यांचं घरानं मांडलं ताई समोर. ताईंनी मला शब्द दिला, देवेंद्र तू काळजी करू नको, ही समस्या मी त्वरित सोडवते. त्यांनी संबंधित अधिकारी जे आहेत अलोक करांडे सर ह्यांच्याशी संपर्क करून त्यांचा नंबर मला दिला आणि त्यांच्याशी मला संपर्क करायला लावला आणि त्या सरांचा सुद्धा तसा प्रतिसाद आला. त्या प्रकारे त्या सरांशी माझं कोऑर्डिनेशन झालं. मी त्यांच्याशी संपर्क करू लागला पुढे काय करायचं. आणि ह्या संदर्भात आम्ही सरांना काय सांगितलं, प्रत्यक्ष जी समस्या निर्माण झाली ही समस्या तुम्ही मला फोनवर सांगून चालणार नाही आणि ती नागरिक सुद्धा एक्सेप्ट करणार नाही. कारण नागरिकांना एवढा त्रास झाला होता ना की त्यांना त्यांचा एकदम संयम कधी सुटेल आणि गावात असा म्हणजे विद्रोह म्हणजे कसा होईल, गावात अशांतता सुद्धा निर्माण झाली असती. परंतु मी नागरिकांनी माझ्या शब्दाला मान दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासानुसार नागरिक पण शांत झाले आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी संबंधित अधिकाऱ्यांना इथे या विभागात येण्याची आणि समस्या जाणून घेण्याची मी त्या सरांकडे मागणी केली. सरांनी ही मागणी त्वरित मान्य केली आणि 1 तासाच्या आत किंवा 1.5 तासाच्या आत सर बरोबर नागरिकांच्या समस्या आणि घराणं ऐकण्यासाठी आपल्या अर्नाळा बंदरपाड्याच्या विठ्ठल मंदिराच्या विभागामध्ये सर उपस्थित झाले आणि त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्याच्यावर काय तोडगा काढणार ह्या संदर्भात अलोक करांडे सरांनी मार्गदर्शन केलं. ओके. म्हणजे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच की किती उद्वेगजनक प्रतिक्रिया लोकांच्या होत्या. पण म्हणजे एक क्रेडिट देवेंद्रलाही द्यावं लागेल की 6 दिवस म्हणजे त्यांनी जो प्रशासनाशी जो संपर्क साधत होता आणि तो अपडेट देत होता अगदी मध्यरात्री 1 आणि 2 वाजताही देत होता. म्हणजे त्यासाठी त्याला त्या हॅट्स ऑफ आहेत. पण आता सगळं करांडे साहेब आल्यानंतर आता तरी बंदरपाडेकरांना चांगले दिवस बघायला मिळतील का? दादा असं बघायला गेलं तर करांडे सरांनी पाहणी केली. ते स्वतः त्या पाहणी दौऱ्यामध्ये स्वतः त्या स्पॉटला आले. स्पॉटमध्ये त्यांनी बघितलं की काय आपल्याला करता येईल. अगोदर जो जुना 315 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर होता तो तात्पुरता तसाच ठेवतील आणि त्याच विभागामध्ये 200 केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर साठी सरांनी तरतूद म्हणजे त्वरित जागेवर तरतूद करून टाकली. ह्याचं श्रेय मला स्नेहाताईला द्यावं लागेल. कारण कसं आहे, एखादा अधिकारी येतो फक्त जनतेचा उद्रेक आहे म्हणून त्यांच्याशी 2 शब्द गोड गोड बोलणार आणि मग जैसे ते तैसे परिस्थिती अशी परिस्थिती असते. परंतु स्नेहाताईचं मला ह्याच्यासाठी आभार सुद्धा मानावा लागेल. कारण ताईने सांगितलं ही समस्या तुझी 2 दिवसात मी देवेंद्र सोडवून देते. कारण नागरिकांची समस्या आहे, तुझी तळमळ पाहून आम्हाला पण सुद्धा मला सुद्धा खूप आनंद वाटलेला आहे आणि मी तुझी समस्या सोडवून देते. ताईच्या सूचनेनुसार अधिकारी त्वरित दाखल झाले आणि त्यांनी 200 केव्हीचा त्याच विभागामध्ये अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर देण्याची तरतूद सुद्धा केली आणि त्याचं काम मला तर वाटते 1-2 दिवसात सुरू होईल.
म्हणजे आता हा लोड विभागल्यानंतर खऱ्या अर्थानं बंदरपाडेकरांना मुक्ती मिळेल. आणि मित्रांनो, पक्ष कुठलाही असू द्या, विकास कामं होत राहतील, पण अन्न वस्त्र निवारासोबत सध्या लाईट ही महत्वाची गरज लाभलेली आहे. म्हणजे इथे तिथे नारळ फोडण्यापेक्षा म्हणजे नागरिकांच्या मूळ समस्या काय आहे ना, त्या जर त्या म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधी धावत गेला ना, तर मला वाटत नाही की तुम्हाला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल. धन्यवाद देवेंद्र, तू घेतलेल्या पुढाकारामुळे. धन्यवाद.